माऊली रामकृष्ण हरी. आज आपण आहोत सोलापूरमध्ये आणि श्री सिद्धेश्वर मंदिराचा समृद्ध असा इतिहास, रोमांचक सांस्कृतिक कार्यक्रम आणि शांत आध्यात्मिक वातावरण पर्यटक आणि भाविकांना दोघांनाही मोहित करतं. अशा ह्या ऐतिहासिक स्थळाला आपण भेट देत आहोत. तिथले वैभव आणि धार्मिक महत्त्व आणि महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये असणारी सोलापूरची ओळख याबद्दल तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती देणार आहेत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सोलापूरचे वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर, जे शहराचे प्रमुख देवता आहेत. भगवान सिद्धरामेश्वर हे एक योगी होते आणि समाजसेवेतून देवत्व प्राप्त त्यांनी केले. कर्तव्य हेच देवत्व यावर त्यांचा दृढ असा विश्वास होता. ते एक महान गूढवादी आणि कन्नड कवी होते, ज्यांनी 68,000 वचने लिहिली. त्यांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत 68 शिवलिंगे आणि अष्टविनायकाचे अभिषेक केले. 12व्या शतकात त्यांनी समाजाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी भक्तांच्या मदतीने तलाव बांधला. भगवान सिद्धरामेश्वरांच्या पवित्र आशीर्वादाने आता सोलापूर अभिनव श्रीशैल बनलेले आहे, जे महाराष्ट्रातील एक पवित्र असे ठिकाण आहे. महाराजांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. चारही बाजूंना तलाव आणि मध्यभागी मंदिर अशी रचना असलेले सिद्धेश्वर मंदिर हा सोलापूरचा एक सांस्कृतिक असा ठेवा आहे. मित्रांनो, सिद्धेश्वर मंदिर ही सोलापूरची एक प्रमुख अशी ओळख आहे. जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरची यात्रा असते. संक्रांतीच्या दिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असतो. या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर शेजारच्या जिल्ह्यातील अनेक भाविक येथे गर्दी करत असतात. मंदिरातील कमानी, गुंबज, शिखरावर असणाऱ्या विशिष्ट मूर्ती आणि काही प्रमाणातील आपल्याला कोरीव काम हे देखील पाहायला मिळते. अन्य मंदिराप्रमाणे सिद्धेश्वर मंदिराचे तोंड देखील पूर्वेकडे आहे. गर्भगृह, अंतराळ आणि मंडप अशी रचना आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या मध्यभागी कोणतेही खांब नाहीत. नव्या मंदिराच्या पुढच्या अंगणाचे बांधकाम हे आप्पासाहेब वरद यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण केलेले पाहायला मिळते. सोलापूरचे अष्टविनायक आणि भैरव यांची स्थापना सिद्धरामेश्वर यांनी केली. मित्रांनो, आम्ही देखील महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. प्रशस्त आणि निसर्गरम्य असा मंदिर परिसर आहे. सिद्धेश्वर तलाव आहे. बहुतेक पर्यटक रात्रीच्या वेळे येथे पसंत करतात. नंदी मंदिराच्या उत्कृष्ट रोषणाईचे प्रतिबिंब दाखवतो. भाविकांच्याकडून तलावातील माशांना खायला घातले जाते. हा येथील धार्मिक विधी देखील मानला जातो. भगवान सिद्धेश्वर हे शिव आणि विष्णू यांचे अवतार म्हणून मानले जाते. मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे मकर संक्रांतीचा सण, ज्याच्यामध्ये 3 दिवस भव्य उत्सव साजरा केला जातो. मंदिरात 15 दिवसासाठी गड्डा यात्रा नावाचा एक मेळा आयोजित केला जातो. मुख्य रेल्वे स्थानकापासून मंदिर हे 2 किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक वाहतुकीच्या साधनांनी बस आणि ऑटो रिक्षाने येथे सहज पोहोचता येते. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी खुले असते. परमार काळात सिद्धेश्वर मंदिर बांधले गेले, जे भूमीच्या स्थापत्य कलेचे एक उत्तम असे उदाहरण आहे. 9व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत परमार राजवंशाने माळवा आणि पश्चिम मध्य भारतातील आसपासच्या प्रदेशावर राज्य केले. ज्यांच्या राजवंशाची राजधानी धार येथे होती. स्वातंत्र्यापूर्वी सिद्धेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी पहिले संस्थापक अध्यक्ष माननीय स्वर्गीय बंडाप्पा कडाडी यांनी धर्मदाय ट्रस्टची स्थापना केली. हा ट्रस्ट समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात आपले योगदान देत आहे. 1958 मध्ये कर्मयोगी आप्पासाहेब कडाडी, जे स्वर्गीय बंडाप्पा कडाडी यांचे पुत्र आहेत, ते ट्रस्टचे अध्यक्ष झाले.
ते महान स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त, दूरदर्शी नेते होते. ते अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी आणि वैद्यकीय संस्थांतील प्रेरणादायी आत्मा होते. सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात 800हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.